नमस्कार. आनंद संकीर्तनमध्ये आज आपण हरिपाठातील तिसऱ्या अभंगाचा भावार्थ बघणार आहोत. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविन मन व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथुनी चराचर हरिसी भजे. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मोनी पुण्य होय. अर्थ: सत्व, रज, तम या त्रिगुणांनी बनलेले जगत हे असार म्हणजे असत्य असून केवळ परमात्मा हाच सत्य व सार आहे. तेव्हा या सत्य असत्याचा विचार केला असता त्या सत्यस्वरूप परमात्म्याचे म्हणजेच हरीचेच चिंतन करणे योग्य आहे. परमात्म्याचे स्वरूप सगुण आणि निर्गुण, गुणवान आणि गुणरहित असे दोन्ही आहे. त्या हरी वाचून इतर ठिकाणी मन गुंतवण्यास काहीच लाभ नाही. त्यामुळे माऊली सांगतात की जो कोणत्याही प्रमाणाने व्यक्त होत नाही, ज्याला कोणताही आकार नाही, कोणतेही रूप नाही आणि ज्यापासून या सर्व सजीव व निर्जीव सृष्टीची निर्मिती झाली आहे, त्या हरीचेच सर्वांनी भजन केले पाहिजे. माऊलींच्या ध्यानीमनी सदैव रामकृष्ण आहे, त्यामुळेच त्यांना अनंत पुण्य प्राप्त झाले आहे. थोडक्यात माऊलींनी विश्वाच्या निर्मितीचा उल्लेख करून मानवाने आपल्या हितासाठी काय केले पाहिजे हे या तिसऱ्या अभंगात पटवून सांगितले आहे. त्रिगुण म्हणजेच सत्व, रज, तम हे गुण होत. ईश्वराने विश्व निर्माण करताना प्रथम ब्रह्मदेवामार्फत माया निर्माण केली. या मायेला प्रकृती असेही म्हणतात. प्रकृतीपासून पुढे त्रिगुण निर्माण झाले आणि समस्त विश्व हे या त्रिगुणांचेच व्यक्त स्वरूप आहे. मानवी देह हा या त्रिगुणात्मक असल्यामुळे नाशवंत आहे आणि या देहातील आत्मा अविनाशी असल्याने सार किंवा सत्य आहे. म्हणून मनुष्याने ऐहिक संपत्ती, पैसा अडका यात जास्त न रमता हरिस्मरण केले पाहिजे असे माऊली सांगतात. आपल्या स्वतःचेच उदाहरण देऊन माऊली समजावतात की मी मागील अनेक जन्मात पुण्यसंचय केला म्हणून माझ्या ध्यानीमनी हरीच आहे. याबाबत संत तुकाराम महाराजांचे प्रमाण प्रसिद्ध आहे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. सारांश: आपणही या जन्मात हरीचे गुणगान करून सुखी व समृद्ध होऊयात. धन्यवाद. जय जय रामकृष्ण हरी.